गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आपला जो काही सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन, तर त्यामध्ये आपण बघितलं की जनरेशनपासनं तर कन्झ्युमर एंडपर्यंत डिस्ट्रीब्युशनपर्यंत आपण जे काही पूर्ण सिंगल लाईन डायग्राम ज्यावेळेस आपण ड्रॉ केली त्यामध्ये डिफरंट सबस्टेशन्स आपण बघितले. त्यामध्ये जनरेटिंग स्टेशनला पण सबस्टेशन असतं, त्यानंतर ट्रान्समिशन सेक्शन आहे तिथे तुमचं ट्रान्समिशन सबस्टेशन असणार आहे, आणि त्यानंतर जे काही नियर टू द लोड सेंटर कन्झ्युमरच्या एंडजवळ आपण पोल माउंटेड सबस्टेशन बघितलं, आणि दुसरं जे असतं तुमचं डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. तर त्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनमध्ये जो काही 33 kV जो काही इनकमिंग आहे तो आपण 11 kV आपण त्याला स्टेप डाऊन करत असतो. कन्झ्युमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण अगेन ती 11 kV पोल माउंटेड सबस्टेशनवरती आपण स्टेप डाऊन करत असतो. 3 फेज कन्झ्युमर असेल तर आपण त्याला 440 व्होल्टपर्यंत आपण स्टेप डाऊन करतो, किंवा जर सिंगल फेज कन्झ्युमर असेल तर त्या ठिकाणी आपण 230पर्यंत तो स्टेप डाऊन करत असतो. तर सर्वात महत्त्वाचं जे काही सबस्टेशन्स आहे, काल आपण लास्ट लेक्चरला आपण सबस्टेशन लोकेट करत असताना जे काही साईट सिलेक्शन फॅक्टर्स आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितले. तर आपल्या पुढचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे का ह्या सबस्टेशनची गरज काय, द नीड ऑफ सबस्टेशन, अँड द सेकंड पार्ट इज द equipment or component which is installed in a transformer, which is installed in a substation, the function of that components, the main component in a substation. जर सबस्टेशनमध्ये आपण जर प्रमुख जो काही कॉम्पोनंट आहे किंवा इक्विपमेंट आहे तो असतो तुमचा ट्रान्सफॉर्मर. सो जे काही आपण कॉम्पोनंट्स आपण सबस्टेशनमध्ये यूज करतो त्यांचं सर्वांचं फंक्शन आणि ॲक्च्युली सबस्टेशन काय वर्क करतं, सबस्टेशनमध्ये कुठल्या प्रकारचे ऑपरेशन केले जातात, आणि ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून आपण त्या ठिकाणी काय रोल प्ले करतो, तर ह्या सर्वासाठी आपल्याला सबस्टेशनला व्हिजिट करणं हे गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण आज 33/11 kV डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन अमरावती डिव्हिजनमध्ये जे सबस्टेशन आहे 33/11 kV सबस्टेशन, त्या सबस्टेशनला आपण व्हर्च्युअली व्हिजिट करत आहोत. आता हे व्हिजिट करत असताना आपल्याला प्रामुख्याने त्यामध्ये जे काही कॉम्पोनंट्स आहे, जे काही इक्विपमेंट्स आपण सबस्टेशनमध्ये इन्स्टॉल केले आहे, सर्व कॉम्पोनंटचं फंक्शन माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण व्हिजिट करत असताना सर्वांनी लक्षपूर्वक आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. सबस्टेशनचं जे काही ऑपरेशन आहे ते सुद्धा सर्वांनी समजून घ्यायचं आहे. मी सर्वप्रथम आपल्याला त्या सबस्टेशनसाठी व्हिजिट करण्यासाठी व्हर्च्युअल अरेंजमेंट करण्यासाठी आपल्याला प्रमोद जाधव सर, ज्युनियर इंजिनियर महाडिस्कॉम 33/11 kV अमरावती सबस्टेशनचे इन्चार्ज, त्यांनी आपल्याला परमिशन दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम जाधव सरांचा आभार व्यक्त करतो. मी सरांचा परिचय थोडक्यात करून देतो तुम्हाला. सरांनी त्यांची बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर सरांचं मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी एमटेक पॉवर सिस्टीममध्ये झालेलं आहे. सरांना जवळपास 6 ते 7 वर्ष टीचिंग एक्सपिरियन्स आहे, आणि गेल्या 3 वर्षापासून सर ॲज अ ज्युनियर इंजिनियर MSc काम बघत आहे. सरांची पोस्टिंग आता अमरावती डिव्हिजनमध्ये आहे, आणि सरांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्याचा सर्वांनी आपण फायदा घेऊ आणि सबस्टेशनची माहिती आपण जाणून घेऊ. मी जाधव सरांना विनंती करतो की तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. जाधव सर. ठीक आहे. गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर सबस्टेशन तुम्हाला पारखे साहेबांनी सांगितलं की काय असतं काय नाही, सबस्टेशनचा यूज काय आहे. सर्वांना आवाज येतोय का? येस सर, आवाज येतोय सर, क्लिअर येतोय सर. ठीक आहे. ओके. तर सबस्टेशन काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे थेरॉटिकली. सबस्टेशन आपण जनरली इन्स्टॉल करतो, त्याचा पर्पज असतो स्विचिंग अँड मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग. कुठे पण सबस्टेशन जे इन्स्टॉल करतो त्याचं बेसिक एम हाच आहे की आपल्याला मॉनिटर करायचे बरेच पॅरामीटर, जसं आपले इलेक्ट्रिकल पॅरामीटर आहे, व्होल्टेज, करंट, फ्रिक्वेन्सी. त्यानंतर मॉनिटरिंग झाल्यानंतर आपण कंट्रोलिंग करतो, म्हणजे आपल्याला हे जे पॅरामीटर्स आहे, व्होल्टेज, अंडर व्होल्टेज असेल किंवा ओव्हर व्होल्टेज झाले असेल तर ते आपण कंट्रोल करतो बाय युजिंग
टॅप चेंजिंग, प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर आपण करतो स्विचिंग ऑपरेशन, म्हणजे एखादं फीडर बंद करायचे, चालू करायचे लोड शेडिंग नुसार असेल किंवा काही काम करण्यासाठी आपल्याला शटडाऊन घ्यायचे, त्या केसमध्ये आपण स्विचिंगचे ऑपरेशन करतो. असे 3 ऑपरेशन साठी जनरली आपण सबस्टेशन इन्स्टॉल करतो: मॉनिटरिंग, कंट्रोलिंग अँड स्विचिंग. तर आपल्याकडे डिस्ट्रीब्युशनला 33/11 अँड बिलो त्याच्या रेंज मधले सबस्टेशन असतात, 33 पेक्षा खालचे. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये ट्रान्समिशन मध्ये 132/33 सबस्टेशन जे आहे ते आपल्याशी अटॅच असतं. 132/33 वरून आपल्याकडे 33 केव्ही सप्लाय आलेला असतो, 33 केव्ही इनकमिंग. आणि मग आपण त्या 33 केव्ही ला स्टेप डाऊन करतो 33/11 केव्ही मध्ये, आणि ते 11 केव्हीचे फीडर आपण जनरली त्या माध्यमातून आपण सप्लाय डिस्ट्रीब्यूट करतो. तर तुम्हाला फीडर वगैरे माहित असेल, फीडर नंतर डिस्ट्रीब्युटर असतं. आता 11 केव्ही फीडर जे आहे त्याच्यानंतर आपण जी एलटी लाईन वापरतो तिथे पण आपण ट्रान्सफॉर्मर वापरतो. तो असतो आपला पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर, ज्याला तुम्ही डबल पोल डीपी स्ट्रक्चर वगैरे म्हणता. तर त्या ट्रान्सफॉर्मर नंतर आपण जी काही एलटी लाईन वापरतो तिला आपण डिस्ट्रीब्युटर म्हणतो. त्यानंतर तुमच्या घरी पोलवरून जो सप्लाय येतो ती असते सर्व्हिस मेन्स. तर आपल्याला आता बघायचंय हे जे सबस्टेशन 33/11 केव्ही याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात. आता मी व्हिडिओ ऑन केलाय, सगळ्यांना दिसत असेल बॅक साइड. दिसतंय तर सर. याच्यामध्ये पोल इकडनं दिसत असेल तुम्हाला, तो 33 केव्ही इनकमिंग सप्लाय आलेला आहे. त्यानंतर तिथे आहे पहिले आयसोलेटर, तो 33 केव्ही इनकमिंग सप्लाय आलेला आहे मोर्शी तालुका. मोर्शीवरून आलेला आहे. मोर्शी 132/33 आपलं पारेषण ट्रान्समिशनचं सबस्टेशन आहे, तिथून आपल्याला आलेला आहे तो 33 केव्ही इनकमर मोर्शी फीडर. त्यानंतर तुम्हाला दिसत तिथं आयसोलेटर आहे. आयसोलेटर जनरली आपण नो लोडला ऑपरेट करतो, माहित असेल सर्वांना. आयसोलेटर नंतर तो सप्लाय आलेला आहे आपली ही वरती दिसते ते बसबार, बरोबर. त्यानंतर तिकडे दिसत आहे त्याचे सिटी, आपलं पीटी, सिटी पीटी आहे. आणि ही जी बस बार आहे 33 केव्हीची कशासाठी असते? बस बारचं सर्वांना फंक्शन माहिती आहे, सिंगल इनपुट अँड नंबर ऑफ आउटपुट आपण त्याला कनेक्ट करू शकतो. आणि तुम्हाला ही जी पहिली साइड दाखवली मी, ही आहे आपली मोर्शी लाईन, आणि ही जी दुसरी साइड दिसते ही आहे आपली 33 केव्ही वरुड लाईन. 132/33 केव्ही वरुड सबस्टेशन जे आहे तिथून आलेली. दोन लाईन आपण लिंक केलेल्या आहे इथं बसबारला. दोन्हीचं लिंकिंग म्हणजे प्रत्येक सबस्टेशन जे आहे त्याला बॅक फीड सप्लाय गरजेचं आहे. कोणती एखादी 33 केव्ही लाईन जर फेल झाली तर आपल्याला बॅक फीडिंग सप्लाय पाहिजे. त्यासाठी आपण 2 सप्लायची अरेंजमेंट केलेली आहे या ठिकाणी. या साईडला जो दिसतोय तो वरुड 33 केव्ही फीडर आहे, आणि इकडे जो दिसतोय आपल्याला तो आहे मोर्शी 33 केव्ही फीडर. आणि ही दोघांना कनेक्ट करणारी बस आहे, कनेक्टिंग बस. दोन्ही साईडला आयसोलेटर्स आहे. आयसोलेटरचा पर्पज काय आहे? आपल्याला जर ऍट अ टाइम कोणता एकच सप्लाय आपल्याला चालू ठेवायचं आहे, त्यासाठी ज्या साईडचं चालू आहे तिकडचं आयसोलेटर क्लोज असेल, दुसऱ्या साईडचं ओपन असेल, बरोबर. त्यानंतर हे दोन आता आपले सेपरेट बे झाले. हा एक 33 केव्हीचा बे दिसतो पहिला, जो तुम्हाला सांगितला मी 33 केव्ही मोर्शीचा, आणि हा दुसरा पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे, तो आहे 33 केव्ही वरुडचा. आणि इथं दोघांच्या मध्ये आपण वापरले बस कपलर आयसोलेटर म्हटलं जातं त्याला. दोन्ही सप्लाय जे आहेत आपण इथून सेपरेट करू शकतो ऍट अ टाइम. आपल्याला दोन्ही पण सप्लाय वापरायचे त्या पॉवर ट्रान्सफॉर्मर नंबर 2 साठी सेपरेट इनकमर, पॉवर ट्रान्सफॉर्मर नंबर 1 साठी सेपरेट इनकमर. आणि या दोघांना जर डिस्कनेक्ट करायचं असेल तर आपण या ठिकाणी बस कपलर आयसोलेटर वापरतो. त्याच्यानंतर 33 केव्ही आपल्याकडे आली आता सबस्टेशन मध्ये. त्यानंतर पुढचा पार्ट आहे आपले इथं 33 केव्ही चे सिटी आणि पीटी दिसत आहे तुम्हाला, बरोबर. तर हे सिटी पीटी, तर सिटी पीटी काय काय तुम्हाला माहित आहे, त्याचे 2 पर्पज असतात. एक
म्हणतो आपण त्याला मीटरिंग आणि दुसरं प्रोटेक्शन. CTPT मधून आपण मीटरिंग जे आहे आपल्याकडे किती सप्लाय आला, किती पॉवर आली, त्याचं आपल्याला मेजरमेंट करावं लागतं. करंट किती, व्होल्टेज किती आणि टोटल पॉवर KWH किती आली. तर त्यासाठी आपण CTPT वापरतो. CT म्हणजे आपल्याला जे काही आपले जास्त 100/1 असते, 500/5 असते, म्हणजे ती आपल्याला काय करते, व्होल्टेज कमी करून देते, जेणेकरून आपण ते मीटर मध्ये मेजर करू शकतो. पीटीचं पण सेम फंक्शन असतं, आपल्याला व्होल्टेज लेवल कमी करून देते. कमी करून दिल्यामुळे आपण ती इझिली त्याचं मीटरिंग करू शकतो. त्यानंतर प्रोटेक्शन पर्पज पण असतं. CTPT प्रोटेक्शन पण प्रोव्हाइड करतं आपल्याला. समजा ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन असेल, अंडर व्होल्टेज असेल किंवा मग ओव्हर करंट, त्यानंतर करंट किंवा कुठे काही जर फॉल्ट झाला फेज टू फेज किंवा फेज टू अर्थ, तर ते आपण CT थ्रू, त्याला रिले कनेक्ट असतं आणि त्या थ्रू आपण ते फॉल्ट डिटेक्ट करतो आणि मग सर्किट ब्रेकरला कमांड देऊन आपण सर्किट ट्रिप करतो. आता इथं आपल्याला एक ब्रेकर पण दिसतंय या ठिकाणी, समोर जे दिसतंय तुम्हाला, हे ब्रेकर आहे VCB. तर याचं काम काय आहे, हा जो पॉवर ट्रान्सफॉर्मर दिसतोय तुम्हाला, पॉवर ट्रान्सफॉर्मर नंबर 1, हा 5 MVA चा पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच्या प्रोटेक्शन साठी हा सर्किट ब्रेकर या ठिकाणी वापरलाय आपण. तर पॉवर ट्रान्सफॉर्मर जो आहे MVA पॉवर ट्रान्सफॉर्मर, हे जे समोर इथं दिसतोय आता, हे आहे तुमचं टॅप चेंजिंग युनिट आहे. इथून तुम्ही ऑन लोड टॅप चेंज करू शकता. ज्यावेळेस फीडर वरती किंवा ट्रान्सफॉर्मर वरती लोड जास्त असतो, लोड ज्या वेळेस वाढतो त्यावेळेस आपल्याला त्याची टॅप वाढवावे लागतात. लोड जसा कमी होत जातो तसं आपल्याला त्याचे टॅप्स कमी करावं लागतात. टॅप्स जर कमी नाही केले लोड कमी झाल्यामुळे, तर समोर कंझ्युमरला जे काही किंवा समोरच्या पोल माउंटेड सबस्टेशनला 11 kV जाण्याऐवजी ते वाढेल सप्लाय, 13 kV जाईल, 14 kV जाईल. तर ते होऊ नये त्यासाठी आपल्याला टॅप्स जे आहेत कमी करावं लागतात. जनरली बऱ्याच ठिकाणी व्होल्टेजचा प्रॉब्लेम येतो, काही ग्राहकांना व्होल्टेज मिळत नाही. त्या केस मध्ये आपण इथून ज्यावेळेस टॅप्स वाढवतो त्यावेळेस मिळतं. टॅप चेंजिंग कन्सेप्ट आहे. हे सबस्टेशनला जे ऑपरेटर असतात ते इथं येऊन मॅन्युअली पण टॅप चेंज करू शकता किंवा कंट्रोल रूम मधून पण आपल्याला रिमोटली टॅप चेंज करता येतात. त्यानंतर लाइटनिंग लावले फॉर द प्रोटेक्शन पर्पज ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर. लाइटनिंग अरेस्टरचं फंक्शन सर्वांना माहित असेल. जेव्हा लाइटनिंग स्ट्रोक होतो त्यावेळेस तो पॉवर ट्रान्सफॉर्मर वरती न येता तो डायरेक्टली ग्राउंड झाला पाहिजे. आपलं ट्रान्सफॉर्मर असेल किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असेल त्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, त्यासाठी लाइटनिंग अरेस्टर लावलेले. त्यानंतर पॉवर ट्रान्सफॉर्मर झाल्यानंतर पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दोन्ही पण साइडला आयसोलेटर्स असतात. आयसोलेटरचा पर्पज काय, पॉवर ट्रान्सफॉर्मरचा समजा तुम्हाला काय मेंटेनन्स करायचं आहे तर तुम्ही VCB वगैरे बंद केले तरी पण आयसोलेटर ओपन पण जरूर काम करू शकतो. म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसतं बघ तिन्ही पण पॉइंट ओपन नाही. आता VCB जे आहे ते कॉम्पॅक्ट इनबिल्ट असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये एखादा टर्मिनल, एखादा पोल ओपन राहिला असेल किंवा प्रॉपरली ओपन झालेला नसेल तर त्या केस मध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे आयसोलेटर आपल्याला डोळ्याने दिसणार आहे आणि आपण ते नो लोडवर ऑपरेट करतो म्हणून आपण ते ओपन करून घेतो आणि त्यानंतरच आपण इथं काम करतो. आता इथं आयसोलेटर तुम्हाला ओपन दिसतंय. हा जो पॉवर ट्रान्सफॉर्मर नंबर 1 आहे याचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे त्याला आपण इथून पुढे जे आहे त्याला नो लोडवर ठेवलेलं आहे. आणि आपण पॉवर ट्रान्सफॉर्मर नंबर 2 वरून हे जे समोर दिसतंय बस कपलर आयसोलेटर, हे आहे 11 kV बस. आता पॉवर ट्रान्सफॉर्मर नंतर आता 33 चे कन्वर्जन झाले 11 मध्ये आणि 11 kV मधून आपण आता पॉवर ट्रान्सफॉर्मर नंबर 2 चा जो सप्लाय आहे तो या बस थ्रू इथं बस कपलर आयसोलेटर इथून इकडे घेतलाय आणि इकडचे जे काय आहे फीडर ते आपण चालू केले. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर नंबर 1 सध्या नो लोड वरती आहे. त्याच्यानंतर आता पॉवर ट्रान्सफॉर्मर झाल्यानंतर आयसोलेटर झाल्यानंतर परत इथं सेम अरेंजमेंट CTPT आणि याला 11 kV इनकमर नंबर 1, म्हणजे प्रत्येक पॉवर ट्रान्सफॉर्मर नंतर जे काही त्याचं आउटगोइंग सप्लाय असतो त्याला आपण